Welcome, dear students, GRPS Junior College, Naranga, online lectures, subject Agriculture Science and Technology, Standard 12. विद्यार्थी मित्रांनो, in previous lecture we are studied about greenhouse technology part first. In this lecture we are studied meaning, importance and scope of greenhouse technology, advantages of greenhouse technology, then types of greenhouses, then after greenhouse selection, their second part is selection of greenhouses, design, frame, orientation, erection of beds, installation of irrigation system, then climate control in greenhouses. So today we have start to greenhouse technology part second. First point is installation of greenhouse. First, selection of site for greenhouse. First point, any type of land will be used for greenhouses. Selection site for greenhouse. First point is any type of land will be used for greenhouses. तर कुठल्याही पद्धतीची प्रकारची जमीन आपण ग्रीन हाऊस इन्स्टॉलेशन साठी वापरू शकतो. Then second point is the site should be away from industrial area to avoid pollution. Then after site should be away from industrial area to avoid pollution. तर आजूबाजूला कुठलाही इंडस्ट्रियल एरिया त्या ठिकाणी नसला पाहिजे, कारण त्या ठिकाणी पोल्युशन असल्यामुळे ग्रीन हाऊस मध्ये क्रॉप वाढ होण्यासाठी त्या ठिकाणी अडथळे निर्माण होतात. देन थर्ड पॉइंट, शेड ऑफ बिल्डिंग और ट्रीज ग्रीन हाऊस इज ऑल्सो हार्मफुल. तर ग्रीन हाऊसच्या आजूबाजूला जर बिल्डिंग्स आणि ट्रीज असतील तर ग्रीन हाऊसेसला त्या ठिकाणी हार्मफुल आहे, त्या ठिकाणी डॅमेजेस ग्रीन हाऊसला होऊ शकतात. देन फोर्थ, द साइट शुड बी हाय लेवल फ्रॉम द ग्राउंड. त्यानंतर जी साइट आपण निवडणार आहे तर ती उंचावरती असली पाहिजे. देन फिफ्थ पॉइंट, साइट शुड बी नियर सिटी मार्केट. त्यानंतर जी साइट आपण निवडलेली आहे तर ती सिटी मार्केटच्या जवळ त्या ठिकाणी असली पाहिजे, जेणेकरून आपण जे प्रोड्यूस त्या ठिकाणी करणार आहे ते आपलं मार्केटला लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे. देन सफिशियंट water supply, labor availability, electric supply are the other factors for prime importance. Then after water supply, labor availability, electric supply त्या ठिकाणी पाहिजे, जेणेकरून आपल्याला ग्रीन हाऊस मधली जी कामं आहेत ती सुरळीतपणे पार पाडता येतील. तर यामध्ये आपण सिलेक्शन ऑफ साइट फॉर ग्रीन हाऊसेस, एनी टाइप ऑफ लँड suitable, site should be away from industrial area, shade of building or trees around the house is also harmful. The site should be high level from ground. Then site should be near city market. Then sufficient water supply, labor availability, electric supply are the other factors. 6 point आपण या ठिकाणी पाहिले. Then next point is frame design. आता फ्रेम डिझाइन म्हणजे काय, तर आपण या ठिकाणी ग्रीन हाऊस उभं करत असताना, फील्ड मध्ये त्याचं इन्स्टॉलेशन करत असताना त्याचं फ्रेम कशी असली पाहिजे, त्याचे काही कॅरेक्टर्स आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात. फर्स्ट, GI पाइप्स और स्टील एंगल्स आर यूज्ड टू मेक फ्रेम्स. तर या ठिकाणी फ्रेम जी तयार करणार आहे म्हणजे जे आपण लोखंडी पाईप वगैरे जे वापरतो, त्याचबरोबर
प्लॅस्टिक पाईप्स वगैरे त्या ठिकाणी वापरत असतो. तर GI पाईप्स और स्टील अँगल्स त्या ठिकाणी आपण फ्रेम बनवण्यासाठी वापरायचे आहेत. देन फ्रेम शुड बी लाईट इन वेट. त्याचबरोबर जी फ्रेम आपण करणार आहे तर ती हलकी असली पाहिजे वजनाने. देन यूज इझिली अवेलेबल मटेरियल. जे मटेरियल इझिली अवेलेबल आहे ते त्या ठिकाणी आपण वापरायचं आहे. देन फ्रेम शुड बी इवन फ्रॉम ऑल साइड्स. त्याचबरोबर जी फ्रेम आपण करणार आहे तर ती ऑल साइड्स इवन असली पाहिजे, म्हणजे सारखी त्या ठिकाणी असलं पाहिजे. देन स्लोप ऑफ रूफ शुड बी सच दॅट वॉटर नॉट फॉल ऑन क्रॉप और स्टॅग्नेट ऑन रूफ. त्यानंतर स्लोप ऑफ रूफ शुड बी सच दॅट वॉटर नॉट फॉल ऑन क्रॉप. तर क्रॉप वरती जे पाणी साठणार आहे पावसाचं किंवा जे पडणार आहे तर ते क्रॉप वरती पडलं नाही पाहिजे. रूफ वरती पडणारं पाणी त्या ठिकाणी स्लोप तयार करून, उतार तयार करून ते आपण ग्रीन हाऊसच्या बाजूला त्या ठिकाणी ते जाण्यासाठी त्या ठिकाणी रस्ता तयार केला पाहिजे. मग त्या ठिकाणी पाईप्स वगैरे लावून किंवा उतार वगैरे करून व्यवस्थित पन्हाळी त्या ठिकाणी काढली पाहिजे. देन इट शुड बी इझी टू चेंज क्लॅडिंग मटेरियल. त्याचबरोबर जे क्लॅडिंग मटेरियल आहे म्हणजे आपण वरती जे पॉलिथिन टाकणार आहे ते त्या ठिकाणी आपल्याला चेंज करण्यासाठी कुठल्याही पद्धतीची अडचण त्या ठिकाणी आली नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपण त्याची फ्रेम बनवणं आवश्यक आहे. देन 7 पॉइंट, देअर शुड बी सफिशियंट व्हेंटिलेशन. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे देअर शुड बी सफिशियंट व्हेंटिलेशन. आणि व्हेंटिलेशन त्या ठिकाणी आवश्यक आहे, हवा त्या ठिकाणी खेळती राहिली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण फ्रेम डिझाईन्सचे पॉइंट्स पाहिले. त्यामध्ये GI पाईप्स, लाईट वेट, इझिली अवेलेबल मटेरियल, इवन फ्रॉम ऑल साइड्स, स्लोप, देन क्लॅडिंग मटेरियल चेंज करता आलं पाहिजे. देन देअर शुड बी सफिशियंट व्हेंटिलेशन. देन different parts of greenhouse structure. This picture shows that different parts of greenhouse structure. तर ह्या पिक्चर मध्ये आपण पाहतोय की वेगवेगळे पार्ट्स या ठिकाणी दाखवलेले आहेत. की फ्रेम स्ट्रक्चर आहे पूर्णपणे GI पाईप्स अँड आयर्न किंवा स्टील पाईप जे आपण वापरणार आहे तर ते या ठिकाणी अशा पद्धतीची फ्रेम करणं आवश्यक आहे. मग त्यामध्ये मेन कॉलम जे आहे तर ते उंची त्याची जास्त असते. देन स्मॉल कॉलम्स त्याची उंची थोडीशी कमी असते. देन फाउंडेशन पाईप्स, याला आपण फाउंडेशन पाईप्स असं म्हणतो. कडेचे जे पाईप आहेत ते. देन कर्टेन पाईप, ते कडेला असतात. साइड कॉरिडॉर या ठिकाणी आहे. त्यानंतर साइड पर्लिन. तर या ठिकाणी अशा पद्धतीचं स्ट्रक्चर केलेलं असतं. देन लॉंग एरिया, हा पुढचा जो एरिया आहे तो थोडासा सपाट या ठिकाणी असतो. देन गटर पुर्लिन जो आहे तर या ठिकाणी स्लोप 2% ठेवलेला आहे आणि या ठिकाणी जे पावसाचं पाणी पडतं ते या ठिकाणी साठून बाहेर त्या ठिकाणी काढलं जातं. देन फर्स्ट टॉप पर्लिन या ठिकाणी त्रिकोणी आकाराचे जे आहे तर ते फर्स्ट टॉप पर्लिन आहेत. देन आफ्टर ब्रेसिंग या ठिकाणी जोडलेले आहेत. ते स्ट्रक्चर अशा पद्धतीनं जॉईन केलेलं आहे. देन या ठिकाणी सपोर्टिव्ह ट्रस मटेरियल या ठिकाणी कनेक्ट केलेलं असतं साइड पुर्लिनला. देन साइड कॉरिडॉर या ठिकाणी जॉईन केलेला असतं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी 4 मीटर जे अंतर आहे सुरुवातीच्या वेळेस शॉर्ट बॉटम मध्ये आपण ठेवतो. देन 8 मीटर मेन कॉलम मध्ये 8 मीटर अंतर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याला आपण लॉंग बॉटम असं म्हणतो. तर अशा पद्धतीने साधारणतः हे स्ट्रक्चर ग्रीन हाऊसचं असतं. एक्झाम मध्ये 2 मार्क्स साठी ही डायग्राम विचारली जाते, त्यामुळे व्यवस्थित तुम्ही ही डायग्राम काढून घ्यायची आहे. देन नेक्स्ट, ओरिएंटेशन ऑफ नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस. तर नॅचरली व्हेंटिलेटेड जे ग्रीन हाऊसेस आहेत त्याचं ओरिएंटेशन म्हणजे काय, तर ते कुठल्या दिशेने त्याचे बांधकाम ठेवलं पाहिजे, हवा कुठून आतमध्ये गेली पाहिजे,
पास कुठनं झाली पाहिजे, त्याला आपण व्हेंटिलेशन असं म्हणतो. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, ओपनिंग ऑफ द टॉप व्हेंट शुड बी टुवर्ड्स ईस्ट साइड. तर त्याचा जो ओपनिंग आहे, ओपनिंग ऑफ द टॉप व्हेंट, टॉपला जे आपण व्हेंटिलेशन साठी जो आकार करतो तर तो ईस्ट साइडला त्याचं व्हेंटिलेशन पाहिजे. देन गटर शुड बी प्लेस्ड इन नॉर्थ साऊथ डायरेक्शन. त्यानंतर जे गटर आहेत, गटर आपण पाहिले या ठिकाणी जे गटर तयार केलेले आहेत तर ते साऊथ नॉर्थ टू साऊथ डायरेक्शनला त्या ठिकाणी पाहिजे. ते स्लोप अलॉंग द गटर शुड नॉट बी मोर दॅन 2%. 2% पेक्षा त्याचा स्लोप गटरचा जास्त नाही पाहिजे. देन द स्लोप अलॉंग द gable side should not be more than 1.25%. Slope along with gable side should not be more than 1.25%. 1.25% पेक्षा गेबल साइड जी आहे, गेबल साइड म्हणजे काय तर छप्पराच्या खाली आपण एक त्रिकोणी स्ट्रक्चर तयार करतो. ते त्रिकोणी स्ट्रक्चर म्हणजे गेबल साइड आहे. तर त्याचा स्लोप 1.25% पेक्षा जास्त नसला पाहिजे. तर ओरिएंटेशन मध्ये आपण मुद्दे पाहिले, त्यामध्ये ओपनिंग द टॉप व्हेंट शुड बी टुवर्ड्स ईस्ट साइड. ईस्ट साइडला त्याचं व्हेंटिलेशन पाहिजे. गटर शुड बी प्लेस्ड इन नॉर्थ साऊथ डायरेक्शन. आणि जे गटर आहेत ते नॉर्थ साऊथ डायरेक्शनला असले पाहिजेत. देन स्लोप ऑफ गटर नॉट बी मोर दॅन 2%. द स्लोप along the gable side should not be more than 1.25%. ओरिएंटेशन डायग्राम पिक्चर मध्ये आता या ठिकाणी पहा, विंड डायरेक्शन इकडनं आहे वेस्ट साइड. देन ईस्ट साइडला या ठिकाणी व्हेंटिलेशनचा त्या ठिकाणी जागा ठेवलेली आहे. ओपन व्हेंट या ठिकाणी ठेवलेली आहे. देन गटर जे आहे तर ते नॉर्थ साऊथ डायरेक्शनला या ठिकाणी गटर तयार केलेले आहेत, म्हणजे इथून पाणी बाहेर त्या ठिकाणी काढू शकतो. देन पिक्चर शोज दॅट द टिपिकल नॅचरली व्हेंटिलेटेड पॉली हाऊस NVPH. NVPH म्हणजे काय, नॅचरली व्हेंटिलेटेड पॉली हाऊसेस. तर या ठिकाणी जे पॉली हाऊस आहे तर ते नॅचरली व्हेंटिलेटेडचं या ठिकाणी पिक्चर दिसतंय. देन आफ्टर शेड नेट हाऊस फ्लॅट टाईप फॉर नर्सरी. त्यानंतर शेड नेट हाऊस जे आहे तर ते फ्लॅट टाईप नर्सरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते इथे चित्रामध्ये. तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर या ठिकाणी नर्सरी तयार करण्यासाठी केलं जातं आणि पॉली हाऊसेस अशा पद्धतीनं फील्डवरती दिसतात. देन इरेक्शन ऑफ बेड्स फॉर रेझिंग क्रॉप्स. तर आता आपण पॉली हाऊस माहिती पाहिली, कशा पद्धतीने त्याचं फ्रेम डिझाईन स्ट्रक्चर केलं पाहिजे. देन आफ्टर इरेक्शन ऑफ बेड्स फॉर रेझिंग क्रॉप्स. इरेक्शन ऑफ बेड्स म्हणजे काय तर आपण बेड कशा पद्धतीने केले पाहिजेत, कुठले स्ट्रक्चर बेड मध्ये त्या ठिकाणी बसवले पाहिजेत ते आपण पाहूया. फर्स्ट पॉइंट, कट फ्लावर्स आर जनरली प्रोड्यूस्ड ऑन द ग्राउंड whereas potted plants is produced on stand. तर या ठिकाणी कट फ्लावर जे आहे म्हणजे फ्लावर्स, त्यामध्ये रोजेस, कार्नेशन वगैरे, आर जनरली प्रोड्यूस्ड ऑन ग्राउंड, जमिनीवरतीच बेड तयार करून आपण ते त्या ठिकाणी लावू शकतो. त्यानंतर पॉटेड प्लांट्स आर प्रोड्यूस्ड ऑन स्टँड. किंवा जर पॉटेड प्लांट्स असतील म्हणजे कुंडीमधली जी झाडं असतील ती स्टँड वरती ठेवणं आवश्यक आहे. मग त्यासाठी आपल्याला लोखंडी स्टँड आपण पॉली हाऊस मध्ये करतो. देन सेकंड पॉइंट, व्हेन प्लांट्स आर ग्रोन ऑन ग्राउंड इट इज ॲब्सोल्युटली नेसेसरी टू स्टेरिलाइज द सॉइल बिफोर प्लांटिंग अ न्यू क्रॉप. त्यानंतर जर प्लांट आपण पॉली हाऊस मध्ये जमिनीवरती लावणार असतो तर तिथली जी माती आहे ती स्टेरिलाइज करून घेणं आवश्यक आहे. देन satisfactory sterilization can be achieved by using either chemical or steam. आणि
चांगल्या पद्धतीचं जे स्टेरिलायझेशन आहे ते आपण केमिकल किंवा स्टीम वापरून ते करू शकतो. द फोर्थ पॉइंट इज द प्रोसेस इज हाऊएव्हर कंबरसम अँड टाइम कंझ्युमिंग. आता ही जी प्रोसेस आहे तर ती कंबरसम आहे, म्हणजे थोडीशी अवजड आहे आणि टाइम कंझ्युमिंग आहे. म्हणजे यामध्ये स्टेरिलायझेशन वगैरे करण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यानंतर कंबरसम्स म्हणजे त्याला इम्प्लिमेंट्स वगैरे वापरून आपण ती माती उलटी पालटी करावी लागते, त्यासाठी ती थोडीशी अवघड जाते. Then fifth point, so in the recent years greenhouse growers have switched over to soilless growing media either in polythene bags or in trucks. तर या ठिकाणी आता ही प्रोसेस थोडीशी अवजड असल्यामुळे स्टेरिलायझेशन, तर जे पॉली हाऊस मध्ये आता शेतकरी प्लॅन्टिंग करतात तर ते सॉइललेस मीडियाचा त्या ठिकाणी वापर करतात. सॉइललेस मीडिया म्हणजे त्या ठिकाणी कोकोपीट वगैरे यांचा वापर करून कुंड्या तयार केल्या जातात, ट्रफ्स तयार केले जातात आणि त्या ठिकाणी क्रॉपची लागवड केली जाते. देन इट इज ऑलवेज ॲडव्हान्टेजियस टू ग्रो पॉट प्लांट्स ऑन बेंचेस. त्याचबरोबर जे पॉट प्लांट आहेत म्हणजे कुंडीमधली जी प्लांट्स आहेत ते बेंचेस वरती आपण त्या ठिकाणी पॉली हाऊस मध्ये मांडणं फायदेशीर आहे. देन बेंचेस कॅन बी आयदर फिक्स्ड ऑर मूव्हेबल. त्याचबरोबर जे बेंचेस आपण तयार करतो म्हणजे लोखंडी बेंचेस आपण पॉली हाऊस मध्ये तयार करतो तर ते एकतर फिक्स्ड पाहिजेत किंवा मूव्हेबल पाहिजेत. विथ फिक्स्ड बेंचेस वी कॅन यूज 60% ऑफ द ग्रीन हाऊस स्पेस, whereas with movable benches we can utilize approximately 80 to 85% of the covered area. तर यामध्ये जर फिक्स्ड बेंचेस आपण केले तर फिक्स्ड बेंचेस मध्ये 60% एरिया पॉली हाऊसचा आपण कव्हर करू शकतो आणि मूव्हेबल बेंचेस केले तर अप्रॉक्सिमेटली 80 to 85% ऑफ द कव्हर्ड एरिया त्या ठिकाणी आपण युटिलाइज करू शकतो. तर अशा पद्धतीनं इरेक्शन ऑफ बेड्स फॉर रेझिंग क्रॉप्स या ठिकाणी आपण पाहिलं. देन इरिगेशन सिस्टीम. आता पॉली हाऊस मध्ये आपण इरिगेशन सिस्टीम करत असताना काय मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत ते पाहूयात. फर्स्ट, वॉटरिंग इन ग्रीन हाऊसेस कॅन बी डन थ्रू स्प्रिंकलर अँड ड्रिप सिस्टीम. तर ग्रीन हाऊस मध्ये वॉटरिंग करण्यासाठी आपण एकतर स्प्रिंकलर इरिगेशन किंवा ड्रिप इरिगेशन हे दोन त्या ठिकाणी पर्याय आपल्याला उपलब्ध आहे. देन स्प्रिंकलर कॅन बी युज्ड इन अर्ली स्टेज ऑफ क्रॉप ग्रोथ. त्यामध्ये स्प्रिंकलरचा वापर आपण अर्ली स्टेज ऑफ क्रॉप ग्रोथ, अर्ली क्रॉप ग्रोथ स्टेज मध्ये आपण ते वापरू शकतो. ड्रिप इरिगेशन कॅन बी युज्ड इन ऑलमोस्ट ऑल स्टेजेस ऑफ द क्रॉप ग्रोथ. आणि ड्रिप इरिगेशन जर असेल तर सर्व स्टेज मध्ये आपल्याला ते वापरता येतं. ड्रिप कॅन बी युज्ड इन ऑलमोस्ट ऑल स्टेजेस ऑफ द क्रॉप ग्रोथ. देन फर्टिलायझर शुड बी गिवन थ्रू इरिगेशन वॉटर. आणि यामध्ये आपण जे फर्टिलायझर्स ऍप्लिकेशन जे आहे तर इरिगेशन वॉटर बरोबर ते आपण देऊ शकतो. देन क्लायमेट कंट्रोल इन ग्रीन हाऊस. क्लायमेट कंट्रोल इन ग्रीन हाऊस. तर ग्रीन हाऊस मध्ये आपल्याला क्लायमेट कंट्रोल त्या ठिकाणी करता येतो. मग त्यामध्ये द कंपोनेंट्स रिस्पॉन्सिबल फॉर प्लांट ग्रोथ इज लाईट, टेम्परेचर, CO2, कार्बन डायऑक्साइड, ह्युमिडिटी अँड एअर सर्क्युलेशन कॅन बी कंट्रोल ॲज अंडर इन ग्रीन हाऊस. तर ग्रीन हाऊस मध्ये आपल्याला हे सगळे जे फॅक्टर आहेत ते आपल्याला कंट्रोल करता येतात. लाईट, टेम्परेचर, कार्बन डायऑक्साइड, ह्युमिडिटी अँड एअर सर्क्युलेशन. फर्स्ट पॉइंट इज क्लायमेट कंट्रोल मधला जो फर्स्ट पॉइंट आहे तो आहे व्हेंटिलेशन. फॉर नॅचरल सर्क्युलेशन ऑफ एअर कीप द साइड्स ऑफ ग्रीन हाऊस ओपन ड्युरिंग डे टाइम. तर या ठिकाणी व्हेंटिलेशन मध्ये फॉर नॅचरल सर्क्युलेशन ऑफ एअर कीप द साइड्स ऑफ ग्रीन हाऊसेस ओपन ड्युरिंग डे टाइम. तर दिवसाला आपण त्या ठिकाणी ग्रीन हाऊसच्या ज्या साइड्स आहेत त्या एअर सर्क्युलेशन साठी ओपन ठेवू शकतो. देन टेम्परेचर कंट्रोल, यूज ऑफ फॅन अँड पॅड सिस्टीम, एक्झॉस्ट हॉट एअर
out and using sprinkler fogger temperature could be control. तर टेम्परेचर कंट्रोल साठी आपल्याकडे फॅन अँड पॅड सिस्टीम आहे. एक्झॉस्ट फॅन त्या ठिकाणी आहेत, हॉट एअर एक्झॉस्ट फॅन त्या ठिकाणी बसवलेले असतात. त्यामधला आता फर्स्ट पॉइंट आपण या ठिकाणी पाहूयात, कूलिंग. Cooling of greenhouse is necessary when the outside temperature goes beyond 30 degrees Celsius. तर ग्रीन हाऊस मध्ये आपल्याला कूलिंग करणं गरजेचं असतं. जर बाहेरचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त गेलं तर आपल्याला कूलिंग करणं आवश्यक आहे. डिपेंडिंग अपॉन द cladding material and the ventilation, inside temperature remains 8 to 10 degrees Celsius higher than that the outside temperature. तर या ठिकाणी क्लॅडिंग मटेरियल म्हणजे आपण मटेरियल कुठलं वापरलेलं आहे पॉलिथिनचं त्यावरती त्या ठिकाणी टेम्परेचर ठरतं. टेम्परेचर रिमेन 8 to 10 डिग्री सेल्सिअस हायर दॅन द आउटसाइड टेम्परेचर, आणि बाहेरच्या टेम्परेचर पेक्षा 8 ते 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आतमध्ये जास्त पाहिजे. देन सेकंड पॉइंट इज हीटिंग. Heating is required in places where the winter temperature is very low. Heating कधी आवश्यक आहे, जर विंटर टेम्परेचर खूप कमी गेलं तर त्या ठिकाणी हीटिंग करणं आवश्यक आहे. ग्रीन हाऊसेस कॅन बी हिटेड विथ द हेल्प ऑफ ऑइल बर्नर्स, हॉट वॉटर, स्टीम और इलेक्ट्रिक हीटर. तर त्या ठिकाणी आपण ऑइल बर्नर्सचा वापर करू शकतो. देन हॉट वॉटर, स्टीम त्या ठिकाणी पॉली हाऊस मध्ये वापरू शकतो. देन इलेक्ट्रिक हीटर्स त्या ठिकाणी आपण ग्रीन हाऊस मध्ये आपल्याला वापरता येतात. अशा पद्धतीने आपण टेम्परेचर कंट्रोल करू शकतो कूलिंग अँड हीटिंग सिस्टीमचा त्या ठिकाणी वापर करू. देन थर्ड पॉइंट इज CO2 कंट्रोल, कार्बन डायऑक्साइड कंट्रोल. CO2 enrichment is done by trapping natural CO2 in the greenhouse up to 1500 to 2000 ppm. तर या ठिकाणी जो नॅचरली CO2 त्या ठिकाणी ग्रीन हाऊस मध्ये असतो, तयार होतो नॅचरली, तर तो त्या ठिकाणी आपण ट्रॅप करून तिथं तो साठवू शकतो. देन CO2 एनरिचमेंट कॅन बी डन ओनली इन फुल्ली क्लायमेट कंट्रोल्ड ग्रीन हाऊस. आणि CO2 एनरिचमेंट आपल्याला कुठं करता येते, जर ज्या ठिकाणी फुल्ली क्लायमेट कंट्रोल ग्रीन हाऊस आपल्याकडे असेल तरच ती त्या ठिकाणी आपल्याला CO2 एनरिचमेंट करता येते. इन द नॅचरली व्हेंटिलेटेड पॉली हाऊसेस साइड विंडोज आर क्लोज्ड ड्यूरिंग नाईट विच इन्क्रीज CO2 इन ग्रीन हाऊसेस. आता नॅचरली व्हेंटिलेटेड जर ग्रीन हाऊस असतील तर त्या ठिकाणी त्याच्या साइड विंडोज रात्रीच्या वेळेस बंद करून ठेवायचे, आणि त्यामुळे काय होईल, जो CO2 तयार होणार आहे रात्रीचा तर तो त्या ठिकाणी ग्रीन हाऊस मध्ये साठवला जाईल. देन नेक्स्ट मॉर्निंग दिस स्टोर CO2 इज युटिलाइज्ड बाय प्लांट फॉर फोटोसिंथेसिस. आणि तो स्टोर झालेला CO2 दुसऱ्या दिवशी प्लांट्स यूज करतील फोटोसिंथेसिस साठी. तर अशा पद्धतीने आपण CO2 कंट्रोल या ठिकाणी पाहिलं. CO2 कंट्रोलचे 3 परत वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट एनरिचमेंट ऑफ CO2. एनरिचमेंट ऑफ CO2 या ठिकाणी आपण पहिल्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलेलं आहे, आणि इट कॅन बी डन बाय बर्निंग मिनरल्स ऑइल, पॅराफिन ऑइल, केरोसिन इन गॅस बर्नर. प्रोड्यूस CO2 इज स्प्रेड इन ग्रीन हाऊस अंडर प्रेशर. तर जे मिनरल्स ऑइल्स वगैरे जे आहेत त्याचं त्या ठिकाणी बर्निंग करायचं आणि एनरिचमेंट ऑफ CO2 त्या ठिकाणी आपल्याला करता येतं. देन सेकंड बी पॉइंट, यूज ऑफ लिक्विड CO2. आता लिक्विड CO2 under certain pressure CO2 is converted into liquid form which is released in greenhouses through 3 to 6 mm rubber tubes with minute hole at 10 meter distance by regulating valve under low air pressure. तर लिक्विड CO2 जो आहे तर तो त्या ठिकाणी सर्टन प्रेशर द्यायचा CO2 गॅस वरती, आणि प्रेशर दिल्यानंतर त्या ठिकाणी लिक्विड मध्ये त्याचं रूपांतर होतं, आणि तो आपण रबर ट्यूबच्या साहाय्याने प्लांट्सला त्या ठिकाणी आपण तो
प्रोव्हाइड करतो आणि रेग्युलेटेड वाल्व त्या ठिकाणी बसवून पुन्हा तो CO2 गॅस फॉर्म मध्ये ग्रीन हाऊस मध्ये सोडला जातो. देन थर्ड इज यूज ऑफ सॉलिड CO2 at low temperature and pressure. CO2 could be converted into solid form which is known as dry ice. Solid CO2 लाच आपण dry ice असं म्हणतो आणि त्या ठिकाणी लो टेम्परेचर एअर आणि त्यावरती परत CO2 वरती प्रेशर देऊन त्या ठिकाणी सॉलिड फॉर्म मध्ये CO2 त्या ठिकाणी आपल्याला करता येतो, त्यालाच आपण ड्राय आईस असं म्हणतो. तर अशा पद्धतीने 3 प्रकार आहेत CO2 कंट्रोल करण्याचे. व्हेंटिलेशन, पहिला मुद्दा पाहिला आपण व्हेंटिलेशन, त्यानंतर टेम्परेचर आणि तिसरा CO2 कंट्रोल. देन फिफ्थ पॉइंट इज कंट्रोल ऑफ लाईट इंटेन्सिटी. तर आपल्याला जो सूर्यप्रकाश आहे किंवा लाईट इंटेन्सिटी आहे ती त्या ठिकाणी कंट्रोल करायची आहे. कंट्रोल ऑफ लाईट इंटेन्सिटी युजिंग अल्ट्राव्हायलेट स्टॅबिलायझर शीट अँड शेड नेट. लाईट इंटेन्सिटी इज कंट्रोल अप टू 30,000 to 60,000 लक्स. हे युनिट आहे. लक्स काय आहे? युनिट आहे लाईट इंटेन्सिटी मोजण्याचं. लक्षात ठेवा, आहे बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांना हे विचारलं जातं. लाईट इंटेन्सिटी मोजण्याचं युनिट कुठलं आहे? तर लक्स, LUX. तर लाईट कंट्रोल मध्ये आपण युजिंग अल्ट्राव्हायलेट स्टॅबिलायझर शीट अँड शेड नेट. शेड नेट आणि अल्ट्राव्हायलेट स्टॅबिलायझर शीटचा वापर करून आपण लाईट इंटेन्सिटी कंट्रोल करू शकतो. कुठपर्यंत? तर 30,000 to 60,000 लक्स इथपर्यंत ती लाईट इंटेन्सिटी आपण कंट्रोल करू शकतो. देन ह्युमिडिटी कंट्रोल. ह्युमिडिटी म्हणजे काय? तर आर्द्रता त्या ठिकाणी आपल्याला कंट्रोल करायची आहे. रिलेटिव्ह ह्युमिडिटी इनसाइड द ग्रीन हाऊस शुड बी 50 to 80%. तर आतमधली जी ह्युमिडिटी आहे तर ती 50 ते 80% पर्यंत ती मेंटेन राहिली पाहिजे. इट इज कंट्रोल बाय युजिंग एअर सर्क्युलेशन, युजिंग स्प्रिंकलर अँड कंट्रोलिंग इव्हॅपोरेशन थ्रू ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ साइड कर्टेन्स इन NVPH, नॅचरली व्हेंटिलेटेड पॉली हाऊस. तर आपल्याला ह्युमिडिटी कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी एअर सर्क्युलेशन करणं गरजेचं आहे. युजिंग स्प्रिंकलर, त्याचबरोबर स्प्रिंकलर जे आहेत स्प्रिंकलर ते त्या ठिकाणी आपण वापरून ह्युमिडिटी कंट्रोल करू शकतो. देन कंट्रोलिंग इव्हॅपोरेशन थ्रू ओपनिंग अँड क्लोजिंग साइड कर्टेन्स. त्याचबरोबर जे साइड कर्टेन्स जे आहेत, साइड कर्टेन्स म्हणजे काय? तर कडेचे जे पडदे आहेत पॉलिथिनचे ते त्या ठिकाणी आपण वापरून नॅचरली व्हेंटिलेटेड पॉली हाऊस मध्ये रिलेटिव्ह ह्युमिडिटी कंट्रोल करू शकतो. देन द इन्व्हायरमेंटल कंडिशन टू बी मेंटेन इन ग्रीन हाऊसेस आर. तर या ठिकाणी आता ज्या इन्व्हायरमेंटल कंडिशन आहेत, क्लायमॅटिक फॅक्टर्स जे आहेत त्याचे काही पॅरामीटर्स, ऑप्टिमम कंडिशन्स दिलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट क्लायमॅटिक फॅक्टर टेम्परेचर रेंज, तापमानाची जी रेंज आहे ती ड्युरिंग डे टाइम 28 to 31 डिग्री सेल्सिअस. तर दिवसा ग्रीन हाऊस मधलं जे तापमान आहे तर ते 28 डिग्री सेल्सिअस टू 31 डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी असलं पाहिजे. देन ड्युरिंग नाईट टाइम 15 डिग्री सेल्सिअस टू 18 डिग्री सेल्सिअस, 15 ते 18 डिग्री सेल्सिअस ड्युरिंग नाईट. रात्रीच्या वेळेस 15 डिग्री सेल्सिअस टू 18 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ग्रीन हाऊस मध्ये असलं पाहिजे. देन रिलेटिव्ह ह्युमिडिटी 60 to 70%. जी आर्द्रता आहे ती आर्द्रता 60 ते 70% त्या ठिकाणी असली पाहिजे. देन लाईट इंटेन्सिटी 21,500 to 86,100 लक्स, 21,500 ते 86,100 लक्स लाईट इंटेन्सिटी त्या ठिकाणी असली पाहिजे. तर हे पाहिले आपण इन्व्हायरमेंटल कंडिशन टू बी मेंटेन इन ग्रीन हाऊसेस. देन तर आज या ठिकाणी आपलं जे सेकंड लेक्चर आहे ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी, त्यामधलं सेकंड लेक्चर आपण आज पाहिलं. त्यामध्ये आपण स्ट्रक्चर कशा पद्धतीनं उभं करायचं आहे, त्यानंतर
फ्रेम स्ट्रक्चर, त्याचे काही पॅरामीटर्स आहेत ते आपण पाहिले. त्यानंतर क्लायमॅटिक जे फॅक्टर्स आहेत ते या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर इरेक्शन कसं करायचं, त्याचे साईट सिलेक्शन वगैरे, हे ज्या सगळे जे मुद्दे आहेत ते आज आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. तर आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी आपण थांबवत आहोत. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्ही पहा, जेणेकरून तुम्हाला जास्त अभ्यास करण्याची गरज लागणार नाही. धन्यवाद.